to study about some points in the vector chapter which are remaining. So in the last lecture we studied about the vector multiplication, which contains vector product, and in another first lecture which contains a scalar product. So we are going to study about deriving a unit normal vector for a triangle, then areas of the particular polygons and areas calculating of 2D. So first of all, deriving a unit normal vector for a triangle. So in the particular image, we take here a triangle and it is in anti-clockwise order from its visible side. जे याच्या विजिबल साइड कडून आपण एक ट्रायंगल कन्सिडर केलेलं आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आहे. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन काय आहे ते. जर लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे असेल तर ते क्लॉकवाईज असतं आणि राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जर त्याचे जे काही पॉइंट्स असतील तर ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असतात. तर आता या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो ते V1 आहे, V2 आहे आणि V3 आहे, त्यामुळे तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आहे. देन वी हॅव टू सॉल्व दीज पॉइंट्स बाय युजिंग द कम्प्युटेशन or by using the example. So first we compute the surface normal using the cross product and next convert the surface normal to a unit normal vector. म्हणजे याच्यामध्ये सरफेस नॉर्मल फाइंड आउट करणार आहोत आणि त्याच्यावरून युनिट नॉर्मल वेक्टर फाइंड आउट करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा कन्स्ट्रक्ट वेक्टर R बिटवीन V1 अँड V3. आता याच्यामध्ये बघा 3 पॉइंट्स आहेत ट्रायंगलचे V1, V2 अँड V3. V1 चे पॉइंट आहेत 0, 2, 2, V2 चे पॉइंट आहेत 0, 1, 4 अँड V3 चे पॉइंट्स आहेत 1, 1, 2. आता त्याच्यामध्ये जो हा R वेक्टर आहे तर तो हा R वेक्टर कुठे कन्सिडर केलेला आहे तर V1 अँड V3 ही जी साइड आहे ट्रायंगलची त्याच्यावरती R हा वेक्टर कन्सिडर केलेला आहे आणि S हा वेक्टर V2 अँड V3 याच्यामध्ये कन्सिडर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा त्यांचा जो काही क्रॉस प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे R क्रॉस S. आता याच्यामध्ये हा काय आहे तर R इज इक्वल टू -I प्लस J आणि S चा क्रॉस प्रोडक्ट काय आहे तर -I प्लस 2K. आता तुम्ही इथे म्हणाल की हे डिरेक्टली कसं आलं R अँड S. तर R इंटू S म्हणजे R क्रॉस S हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इथे वरती झालेला होता फॉर्म्युला. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर cross product R cross S, which is equal to BF minus C into I minus AF minus CD into J plus AE minus BD into K. ओके, तर याच्यामध्ये बघा या व्हॅल्यू फर्स्ट जी व्हॅल्यू आहे V1 च्या त्याच्यामध्ये बघा 0, 2, 2 आणि याची आहे 1, 1, 2. तर या टाइप मध्ये आपण R अँड S कॅल्क्युलेट केलेला आहे बघा याच्यामध्ये. देन R क्रॉस S इज इक्वल टू T which is BF म्हणजे जो फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे बघा BF मायनस C इंटू I अँड नेक्स्ट तोच फॉर्म्युला आपण इथे रिपीट यूज केलेला आहे आणि त्याच्यावरून R क्रॉस S ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ T हा आपण कन्सिडर केलेला आहे R क्रॉस S. R क्रॉस S च्या ऐवजी इथे T यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू यूज केलेली आहे then magnitude of T is equal to square root of 2 square plus 2 square plus 1. आता हे सॉल्व करून तुम्ही बघायचे आहे स्टेप्स. याच्यामध्ये काय येते 1 into 2 means 2 minus 0 then -1 into 2 -2 and this is 0 minus plus that way it is plus 2J and this term is having value 1 so it is K. Then magnitude of T is equal to 3 then TU that is युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला कार्टेशियन युनिट वेक्टरचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे तुम्हाला. जे कार्टेशियन वेक्टरचा पॉइंट होता तिथे तर त्याच्यावरून आपण TU म्हणजे युनिट वेक्टरची व्हॅल्यू काय काढलेली आहे तर 2 divided by 3I plus 2 divided by 3J plus 1 divided by 3K. ओके, तुम्हाला फॉर्म्युला हा युनिट वेक्टरचा
कार्टेशियन युनिट वेक्टर मध्ये फाइंड आउट करून दिलेला आहे, तो इथं चेकआउट करायचा आहे आणि नंतर बघायचं आहे ही व्हॅल्यू बरोबर आहे की नाही ती. देन द युनिट वेक्टर TU कॅन बी नाउ युटिलाइज इन इल्युमिनेशन कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन इल्युमिनेट करण्यासाठी हे युनिट वेक्टर यूज केला जातो. सो इट इज सिम्पल एक्झाम्पल ऑफ डिरायव्हिंग अ युनिट नॉर्मल वेक्टर फॉर अ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगल साठी हा युनिट वेक्टर आपण काय केलेला आहे तर फाइंड आउट केलेला आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज एरियाज. देन there are the formula for finding the areas of the particular polygons. आता याच्यामध्ये कोणत्याही टाईपचा पॉलिगॉन असू शकतो. याच्यामध्ये पर्टिक्युलर असं नाही की एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ हेक्झॅगॉन, याच्यामध्ये असं नाही. याच्यामध्ये पॉलिगॉन मीन्स कोणताही शेप असू शकतो. त्या कोणत्याही शेपच्या आपल्याला काय करता आले पाहिजेत, एरियाज फाइंड आउट करता आले पाहिजेत. तर त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला यूज करून आपण त्या पर्टिक्युलर फिगरचे किंवा त्या पर्टिक्युलर पॉलिगॉनचे काय करू शकतो, एरियाज फाइंड आउट करू शकतो. सो in this point you just check here, there are two vectors R and S which is given in the figure. याच्यामध्ये दोन वेक्टर्स घेतलेले आहेत R and S. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर याच्यामध्ये जे काही R and S वेक्टर आहेत ते आपण रिफ्लेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण एक पॅरलेलोग्राम क्रिएट केलेला आहे आणि S पासून R वरती आपण इथे हाईट ड्रॉ केलेली आहे, एक लाईन ड्रॉ केलेली आहे and it is called as height. Then the height is given by h is equal to determinant of s into sin beta. आता तुम्हाला पायथागोरस थिअरम माहिती असेल त्या टाइप मध्ये आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे की h is equal to determinant of s into sin beta. Then the area of the parallelogram is given as magnitude of r dot h which is equal to magnitude of r dot magnitude of s sin beta. जिथं h ची व्हॅल्यू आहे तर h ची व्हॅल्यू आपण इथं घेऊ शकतो. जी हाईट इथे आपण फाइंड आउट केलेली आहे ती इथे फक्त काय केलेली आहे, पुटअप केलेली आहे. देन इट गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ द क्रॉस प्रोडक्ट वेक्टर t and hence we compute r cross s. Then the triangle is made up of halving the parallelogram is half the area. आता बघा हा जर पूर्ण पॅरलेलोग्राम आहे तो जर आपण डिवाइड केला तर त्याच्यामधून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळू शकतो. आता इथं आपण जॉईन केलेला होता त्यामुळे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे तर या पॅरलेलोग्रामची व्हॅल्यू मिळालेली आहे. पण ती जर आपण डिवाइड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळणार आहे. त्यामुळे इथे बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ t and area of triangle which is equal to 1/2 into magnitude of t. And it is easy to calculate the surface area of an object constructed from triangle or parallelograms. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असेल आणि जो ट्रायंगल पासून क्रिएट केलेला असेल तर त्याचा सरफेस एरिया फाइंड आउट करणं इझी जातं या फॉर्म्युलामुळे. And the next point is calculating 2D areas, that means 2 dimensionals. So in these diagrams, the 3 vertices of a triangle are taken, which is P0, P1 and P2. P0 having the point x0, y0, P1 having the points x1, y1 and P2 having the points x2, y2. Then the vertices are in anti-clockwise sequence. The triangle is on z is equal to 0 plane, therefore the z coordinates are 0. आता z coordinate 0 का आहे तर आपण फक्त 2D एरियाज कन्सिडर करतोय त्यामुळे z हा जो काही त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू 0 कन्सिडर करायची आहे. देन द वेक्टर रोटेशन r and s आर कॅल्क्युलेटेड ॲज, बघा याच्यामध्ये काय आहेत r and s. r is calculated as x1 minus x0, y1 minus y0 and s is calculated as x2 minus x0 and y2 minus y0. तर आता याच्यामध्ये बघा r काय आहे, आता हा i चा कोऑर्डिनेट आहे हा j चा, लास्ट k ज्याच्या को व्हॅल्यूज आहेत या इथं k चे जे काही z चे कोऑर्डिनेट आहेत ते 0 आहे त्यामुळे जी नेक्स्ट टर्म आहे k ची ती टर्म याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर
डिटर्मिनंट ऑफ आर क्रॉस एस, म्हणजे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आर वेक्टर अँड एस वेक्टरचं. तर ह्याच्यामध्ये बघा x1 मायनस x0 इंटू y2 मायनस y0 मायनस x2 मायनस x0 इंटू y1 मायनस y0. याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट घेतलेला आहे आपण. याच्यामध्ये या टर्म्स तुम्ही सॉल्व्ह करून बघायच्या आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बघा नेक्स्ट टर्म येते, ती टर्म येते x1 y1 x0 y1 मायनस x1 y0 प्लस x1 y2 मायनस x2 y1 प्लस x2 y0 मायनस x0 y2. या टर्म्स फक्त इथे रिमेनिंग आहेत. But the area of the triangle is given as 1/2 into determinant of r cross s. So the area is equal to 1/2 into this bracketed terms, which is calculated as a magnitude of r cross s. So by using this formula, the area of any two-dimensional object is calculated. So here your vector chapter is completed. So I am showing here the syllabus again, where to come syllabus. That means vector chapter is completed. After that we are going towards the next chapter, which is transformation. Here Cartesian coordinate system and vectors. These chapters are completed. Okay, that is calculating 2D area. Then we are study about the transformations. In that 2D transformations, matrices, homogeneous coordinates, 3D transformations, change of axis, direction cosines, rotating a point about an arbitrary axis, transformation vectors, determinants, perspective projection and interpolation. So let's start with transformation and 2D transformations. So see here, what is mean by transformation? First of all, you understand the meaning of the transformation. So transformations are used for translating, rotating, scaling, reflecting and sharing the shapes of the particular objects, as well as you can apply different effects on object by changing their coordinate values. And the basic notation for transformation is algebra, but you can also express it as a matrices. Then the first of all, transformations are used for translating. म्हणजेच काय तर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये गेमिंग मध्ये डिफरंट टाईपचे तुम्हाला ॲनिमेशन्स दिसतील. मग त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तो ट्रान्सलेट झालेला दिसेल, रोटेट झालेला दिसेल. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही गेम खेळत असाल तर त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल, सपोज जर प्लेयर असेल तर तो प्लेयर डिरेक्टली रोटेट होतो. म्हणजे तो जर फ्रंटला बघत असेल तर तो बॅकला एकदम मूव्ह होतो. म्हणजेच काय होतं तर तो रोटेट होतो. तर तो रोटेट कशा केला जातो तर त्याच्या पाठीमागे ट्रान्सफॉर्मेशन ही कन्सेप्ट यूज होते. सपोज याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादा प्लेयर असेल तर तो एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरती एकदम जम्प करतो. तर तो जम्प करणं म्हणजेच काय, किंवा एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनमध्ये जाणं म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन हे ट्रान्सफॉर्मेशन यूज होतं. किंवा रिफ्लेक्शन, म्हणजे सपोज एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्याचं रिफ्लेक्शन समोर केलं जातं. तर त्याच्यामध्ये या टाईपच्या गेमिंगमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन्स यूज होतं. ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये काय काय यूज होतं तर ट्रान्सलेशन असेल, रोटेशन असेल, स्केलिंग असेल, रिफ्लेक्शन असेल किंवा शेअरिंग असेल. तर आता ह्या कन्सेप्ट काय आहेत तर ह्या आपल्याला वन बाय वन बघायच्या आहेत. अँड दीज कन्सेप्ट्स आर सेम इन 2D ट्रान्सफॉर्मेशन अँड 3D ट्रान्सफॉर्मेशन्स, बट देअर मॅथमॅटिकल व्हॅल्यूज आर चेंज्ड. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर going to start about the 2D transformations, and in that we are study about translation, scaling, rotation, reflection and shearing. So first of all we are going to study about translation. So translation, it is the straight line movement of an object from one position to another is called as translation, and here the object is positioned from the one coordinate location to the another. म्हणजे बघा आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये देर इज वन पॉलिगॉन,
which is a triangle. This is the original position of the particular triangle and it is after the translation. या डायग्राम वरून तुम्हाला इझिली समजलं असेल की याच्यामध्ये ट्रान्सलेशन काय असतं. तर एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनला चेंज होणं म्हणजेच काय तर ट्रान्सलेशन. अँड इट इज द स्ट्रेट लाईन मुवमेंट. ही स्ट्रेट लाईन मुवमेंट आहे, त्याच्यामध्ये हे स्ट्रेट फॉरवर्ड मूव्ह होत जातं किंवा ट्रान्सलेट होत जातं. याच्यामध्ये बॅकवर्ड येऊ शकत नाही. ओके, दिस इज द फर्स्ट 2D transformation. Then next is scaling. Scaling is used to alter or change the size of object. याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज काय होते, कमी होते किंवा जास्ती होते किंवा चेंज केली जाते किंवा अल्टर केली जाते. तर आता याच्यामध्ये डायग्राम मध्ये दिसेल बघा. इन द फर्स्ट डायग्राम दिस इज द ओरिजिनल ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आफ्टर स्केलिंग इन एक्स डिरेक्शन. जे एक्स डिरेक्शन मध्ये केलेलं आहे म्हणून हे असं दिसतं. म्हणजेच काय तर याच्यामध्ये पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची साईज इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते. सेम इन सेकंड डायग्राम ओरिजिनल इमेज अँड रिडक्शन इमेज. म्हणजे आपण इन्क्रीज असेल तर डिक्रीज करू शकतो, डिक्रीज असेल तर इन्क्रीज करू शकतो पर्टिक्युलर ऑब्जेक्टची. तर तुम्ही आता खूप सारे गेम्स खेळत असाल किंवा प्ले करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये कितीतरी ऑब्जेक्ट्स असतात. मग ते ऑब्जेक्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ऑब्जेक्टची पर्टिक्युलर साईज इन्क्रीज झालेली दिसेल किंवा डिक्रीज झालेली दिसेल. तर ती कशामुळे केली जाते, तर या टाईपचे जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत तर ते ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करून त्याच्यामध्ये त्यांची साईज इन्क्रीज डिक्रीज केली जाते किंवा चेंज केली जाते. सपोज बघा, तुम्ही एखादा जर एनिमीचा शूटिंगचे गेम खेळत असाल तर त्याच्यामध्ये प्लेयर असतो, एनिमी असतो. सपोज जर तो प्लेयर मूव्ह होत म्हणजे पुढे पुढे फॉरवर्ड होत गेला तर त्याच्या पाठीमागचे जे एनिमी आहेत किंवा त्याच्यामध्ये पाठीमागचे जे काही ऑब्जेक्ट्स असतील, एनिमी सोडून दुसरेही ऑब्जेक्ट असतात तर त्यांची साईज कमी कमी होत जाते आणि जे नेक्स्ट फॉरवर्डला त्याच्या समोर येणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची साईज इन्क्रीज होत जाते. तर त्याच्यामध्ये ही स्केलिंग कॉन्सेप्ट काय होते तर यूज होते. The next one is rotation. Rotation, it is a process of changing the angle of the object. Rotation can be clockwise or anti-clockwise. For rotation, we have to specify the angle of rotation and rotation point. Rotation point is also called a pivot point and it is bring about which object is rotating. आता हे काय आहे तर एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा जर अँगल चेंज करायचा असेल तर त्याच्यामध्ये हे रोटेशन चेंज केलं जातं. म्हणजे सपोज जर तो फॉरवर्ड असेल तर तो बॅकवर्ड मूव्ह होऊ शकतो. तर तो बॅकवर्ड मूव्ह करण्यासाठी त्याचा जो अँगल आहे तो पर्टिक्युलर अँगल काय करावा लागेल, चेंज करावा लागेल आणि त्याच्यासाठी ही रोटेशन कॉन्सेप्ट यूज होते. सपोज जर तो लेफ्ट साइडला एखादा सपोज ऑब्जेक्ट असेल तो लेफ्ट साइडला असेल तर तो राईट साइडला घेण्यासाठी त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा अँगल चेंज करून तो मूव्ह करावा लागेल आणि त्याच्यामध्ये हे मुवमेंट आहे ती मुवमेंट करण्यासाठी त्याचा जो अँगल आहे तो चेंज केला जातो रोटेशन मध्ये. त्याच्यानंतर आहे रिफ्लेक्शन. इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन विच प्रोड्युसेस अ मिरर इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट. The mirror image can be either about x-axis or y-axis and the object is rotated by 180 degree. आता याच्यामध्ये रिफ्लेक्शन मध्ये सुद्धा याच्यामध्ये डिफरंट पॉइंट्स आहेत की हे पॉइंट्स याच्यामध्ये कसे रिफ्लेक्ट केले जातात. तर याच्यामध्ये अबाउट एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, सिमिलर टू दी पर्टिक्युलर लाईन असेल. तर आता याच्यामध्ये बघू शकता या इमेज मध्ये बघा हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगल हा इकडे एक्स ऍक्सिसला रिफ्लेक्ट झालेला आहे. तो वाय एक्स ऍक्सिस वरून वाय ऍक्सिस वरती रिफ्लेक्ट झालेला आहे किंवा ऑपोजिट टू दी एक्स ऍक्सिस, सिमिलर टू दी पर्टिक्युलर एक्स ऍक्सिस. या टाइप मध्ये एखादा ऑब्जेक्ट काय होऊ शकतो तर रिफ्लेक्ट होऊ शकतो. तर या टाइप मध्ये हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत हे ट्रान्सफॉर्मेशन्स गेम प्रोग्रामिंग मध्ये यूज केले जातात. आता हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये पूर्ण बेसिक आहे की याच्यामध्ये फक्त तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट सांगितलेली की ह्याच्यामध्ये 2D ट्रान्सफॉर्मेशन्स काय आहेत किंवा कसा यूज होतो. तर आपल्याला हे जे 2D ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत हे आपल्याला डीप मध्ये बघायचे आहेत. दॅट मीन्स वी आर स्टडी इन दी डीप अबाउट दी पर्टिक्युलर 2D ट्रान्सफॉर्मेशन्स using mathematical concepts or algebraic concepts that are used
behind that particular 2D transformations. या 2D ट्रान्सफॉर्मेशनच्या पाठीमागे जे काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट यूज केल्या जातात या पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशनच्या, त्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट आपल्याला सिलेबसमध्ये शिकायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे तर इन 2D ट्रान्सफॉर्मेशन इट कंटेन्स ट्रान्सलेशन, स्केलिंग, rotation, reflection and shearing. And in the last lecture you are see the video which is depend upon the transformation. In that these concepts are explained. So in the next lecture I am going to explain these transformations in deep. That means which options are used or which mathematical concepts are used in these particular transformations. Okay, thank you.